आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वरळी हिट अँड रन प्रकरण, दारूचं व्यसन असल्याची आरोपी मिहिर शहाची कबुली। आरोपी मिहिर शहाला आज कोर्टात हजर केलं जाणार। यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल। 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर तर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख। नागपुरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला गती देण्याचे फडणवीसांचे आदेश। झोपडपट्टीतील अतिक्रमणधारकांचे क्षेत्र नियमानुसार स्थायी करून भाडेपट्टे देण्याचेही निर्देश। कोकण कन्या तुतारी जनशताब्दी एक्सप्रेस आजही रद्द, तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिरानं। लाडकी बहीण योजनेचा पीक विम्याला फटका, सेतू केंद्रावर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी। पीक विम्याला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत 1091 मेगावॅटची भर। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी वेगात सुरू। राज्यात भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट। 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। नाशिकमध्ये 15 दिवसात डेंग्यूच्या 200 रुग्णांची नोंद। जुलैच्या पहिल्या आठवड्यात 16 नव्या डेंग्यूच्या रुग्णांची नोंद। वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आरोग्य विभागाची चिंता वाढली। माडाच्या मुंबईतील पीएमएच्या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा। आगामी सोडतीत नवीन नियम लागू, इच्छुकांना दिलासा। आता आपण बघूयात वारीबद्दलच्या टॉप 9 बातम्या।